पण पहिले बुचाऊचे आइन्स्टाईन्स. आइन्स्टाईन घराण्याचं मूळ गाव बुचाऊ नैऋत्य जर्मनीतल्या स्वाबिया प्रांतातल्या बुटेमबर्ग भागात हे छोटंसं गाव वसलं आहे. आइन्स्टाईन कुटुंब पार 1750 सालापासून तिथेच वस्तीला होतं. धर्मानं ज्यू आणि व्यवसायानं फिरस्ते व्यापारी असलेली ही मंडळी स्वभावतःच उद्योगी. यांना त्या वस्तूंच्या व्यापारामध्ये हे कुटुंब सदा गुंतलेलं असे. अल्बर्ट आइन्स्टाईनचे वडील हर्मन हे अब्राहम आइन्स्टाईन आणि हेलन मूस यांचं थोरलं अपत्य. पिढीजात व्यापाराचा वारसा हर्मनच्याही वाट्याला येणार हे ठरलेलंच होतं. पण हर्मनचा स्वभाव मात्र या सगळ्या उस्तवारीला साजेसा नव्हता. हर्मन हा हसरा, मनमिळाऊ आणि उमद्या स्वभावाचा मुलगा होता. त्याचं मन उद्योगधंद्यापेक्षा गणिताकडे जास्त ओढ घ्यायचं. आपल्या मुलाची शिक्षणातली गती पाहून त्याच्या आईवडिलांनी त्याला स्ट्रासबर्ग या मोठ्या शहरातल्या हायस्कूलमध्ये शिकण्यासाठीही पाठवलं. पण नेमकी त्याच काळात व्यापारात मंदी आल्यानं घरात पैशाची चणचण निर्माण झाली आणि हायस्कूलनंतर विद्यापीठामध्ये पुढचं शिक्षण घेण्याचं स्वप्न हर्मनला सोडून द्यावं लागलं. पुढे काही वर्षांनी हर्मनचा सगळ्यांत धाकटा भाऊ जेक बन मात्र हे अपुरं स्वप्न पूर्ण केलं. उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर झालेल्या याच जेकब काकानं पुढे छोट्या अल्बर्टच्या मनात गणिताची आवड निर्माण केली. पण ती झाली पुढची गोष्ट. त्या काळी मात्र हर्मनला जड मनानं बुचाऊला परतावं लागलं आणि कुटुंबाच्या व्यवसायाची सूत्र हातात घ्यावी लागली. कालांतरानं कॉन्स्टंट इथल्या एका बऱ्यापैकी श्रीमंत धान्य व्यापाऱ्याची मुलगी पॉलिन कोक हिच्याशी हर्मनचं लग्न झालं. पॉलिन हर्मनपेक्षा वयानं बरीच लहान होती, पण मितभाषी साध्या भोळ्या हर्मनपेक्षा ती धीट आणि व्यवहार चतुर होती. पॉलिनला संगीताचीही चांगली जाण होती. अशा मुलीची साथ मिळाल्यानं हर्मनच्या आयुष्याचं गाड थोडं रुळावर आलं. सासरकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे हर्मनचा व्यापारही थोडा सावरला. पण बुचाऊसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये कोणत्याही व्यापाराची फारशी भरभराट होणं शक्य नव्हती. अशा कितीतरी खेड्यापाड्यांमध्ये राहणारी ज्यू मंडळी तेव्हा चांगल्या कामांच्या शोधात जर्मनीतल्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतर करत होती. शहरांच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ बघत होती. हर्मन आणि पॉलिन हे नवदाम्पत्य सुद्धा बुचाऊपासून 35 मैलांवर असलेल्या उल्म नावाच्या एका भरभराटीच्या शहरात येऊन पोहोचलं. इथे हर्मनच्या चुलत भावानं फेदरबेडचा व्यवसाय सुरू केला होता. हर्मनही या व्यवसायात त्याला मदत करायला लागला. खरं तर 19व्या शतकाचा अखेरचा काळ अनेक घडामोडींनी भरलेला होता. संपूर्ण युरोपमध्ये आणि अमेरिकेत नवनव्या शास्त्रीय संशोधनांना वेग आला होता आणि विज्ञानाची फळं सर्वसामान्य माणसांच्याही हाती यायला लागली होती. 1879 हे साल तर खास महत्त्वाचं होतं. याच वर्षी इंग्लंडमध्ये मॅनलो पार्कचा किमयागार थॉमस अल्वा एडिसन यानं विजेवर चालणाऱ्या दिव्याचा शोध पहिल्यांदा लावला होता. त्यानंतर काही काळातच युरोपमधली घरं विजेच्या दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघणार होती. जर्मनीही त्याला अपवाद नव्हती. तसंच सिमन्स नावाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं तयार करणारी जर्मन कंपनी त्याच वर्षी बर्लिनमध्ये इलेक्ट्रिक ट्राम चालवण्याचा प्रयोग करणार होती. याच वर्षी म्हणजे 1879 साली मार्च 14 रोजी सकाळी 11:30 वाजता उल्ममधल्या लहानशा घरात हर्मन आणि पॉलिन यांच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला. बाळ दिसायला फारच गोड होतं, पण त्याचं डोकं प्रमाणापेक्षा मोठं आणि चपटं होतं. होईल त्याचा आकार आपोआप नीट. घाबरलेल्या हर्मन पॉलिनला डॉक्टरांनी दिलासा दिला. हर्मनचे बाबा अब्राहम यांची आठवण म्हणून मुलाचं नाव अब्राहम ठेवावं असं दोघांच्याही मनात होतं. मात्र अब्राहम हे नाव त्या दोघांनाही फारच पारंपरिक वाटत होतं. मग या जोडप्यानं अब्राहम मधलं हे आद्याक्षर तेवढं ठेवलं आणि मुलाचं नाव ठेवलं अल्बर्ट.